आहे की ज्यांनी तोडफोड केली आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे। तसं ही जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे, त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का? नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणार आहे, मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं ह्या राज्यात योग्य आहे, असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल। हातातून राहिलंच नाही ना, काय हातात घेणार? हे सगळं आता चौकशीतून कळलं पाहिजे। कोर्टाने आता ह्याच्यात पुढाकार घेऊन मग कोणाचं सीडीआर असेल, अजून काय काय असेल, हे सगळं बाहेर आलं पाहिजे। पण एक मला प्रश्न हाच विचारायचा आहे की काल म्हणजे 2-2.5 वर्ष जे एक उपमुख्यमंत्री पण त्यांना जे गद्दार बोललेले आहेत, आम्ही सगळे 33 देशांमध्ये ज्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे, त्यांच्यावर एक कॉमेडियन गद्दार म्हणून त्यांनी गाणं लिहिलं, लगेच जाऊन तोडफोड होते, सगळं काही होतं, एवढा उद्रेक होतो आणि मुख्यमंत्री महोदय पण त्यांना पाठबळ देतात। दुसऱ्या बाजूला कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, ह्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर आणि असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा ह्या बाकीच्या टोळ्यांकडून उद्रेक होत नाही, हे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे, हैराण करण्याची गोष्ट आहे। वकिलांनी मोठे आरोप केलेले आहेत का? त्यांना करत राहू दे ना, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। आदित्य ठाकरेंच्या नाही तर उद्धव ठाकरेंचेही पुरावे आमच्याकडे आहेत, त्यांना बोलायचं बोलत राहू दे। बघा मी पहिलंच बोललो, त्यांना जे बोलायचं ते बोलू दे। नाही, निश्चितपणे मी काल पण सांगितलं ना, जर गद्दार आणि चोर म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्यांना तसंच आयडेंटिफाय करत असतील तर नक्की खूप अपमान झालाय, माफी मागितलीच पाहिजे। राज्य पातळीवर हो बरोबर आहे ना, कारण त्याच्यानंतर आम्ही केंद्रात, त्याच्या आधी पण केंद्रात होतो, पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे। आता ते आकडे वगैरे किती खरेत किती खोटेत, कोण किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचं, पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय, कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता। 4 जागा 1 जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होतं हे पण आपल्याला माहिती आहे। आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे, बसून चर्चा करू शकतो। केवढे दिलदार होते हो त्यावेळी, किती दिलदार लोक आहेत, हे मोठ्या मनाचे लोक आहेत। हे हात याच्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवता का? बघा तुम्ही हसताय, बघा आकड्यावरती उद्धव ठाकरे